काय झालंय डॉक्टर? वेळ लागणार आहे. गोष्ट सोपी नाहीये, पण अशक्यही नाहीये. आमची मुलगी बरी होईल ना डॉक्टर? एक डॉक्टर हा प्रश्न विचारतो? आजपर्यंत हा प्रश्न अनेकदा ऐकलाय. डोळे उघड बाळ. मला कळेल का काय झाले? नमस्कार. माझ्याकडे काय पाहताय महादेवराव? मी थोडीच घेतले ते दागिने. आता तसं बघायला गेलं तर पार्वती बहिणींच्या गळ्यातली माळ हरवली होती. ती का त्यांच्या गळ्यात हात घालून? ज्यांच्या रक्तातच कृतज्ञपणा आहे त्यांच्याशी नाती जोडली जात नाहीत. भालचंद्रराव कुठे आहेत हे भालचंद्रराव की त्यांचा सुद्धा अपघात घडवून आणलाय, की जलसमाधी दिलीत? बाळा, हे भालचंद्र नाही. तुम्ही पाहुणे आहात. यांच्या चेहऱ्यावर भोळेपणाचा आव आणि मनात कट कारस्थानं असतात. ठाऊक नाही तुम्हाला? बल्लाळ साहेब, सध्या शुभ्राची मनस्थिती ठीक नाहीये. ती तुम्हाला कुणीतरी वेगळंच समजली. त्यामुळे आता जे काही घडलं त्यासाठी मी तुमची माफी मागतो. नाही नाही आजोबा, प्लीज माफी वगैरे मागू नका. मी समजू शकतो. आज सकाळपासूनच आदिनाथ वाड्यावरून बेपत्ता आहे. सकाळपासूनच शोधाशोध सुरू आहे. माझी नात प्रिया, ती आणि स्वप्नील येत आहेत. शिवाय विष्णूही आदिनाथाला शोधतोय. कुणाच्यानी काहीच झालं नाही तर मग नाईलाजानी पोलिसात जावं लागणार आहेच. वा मालक वा, मानलं तुम्हाला. स्वतः शिकार केली आणि वर पोलिसात जायच्या चौकशी करायच्या गोष्टी करतात. म्हणजे तुम्ही नामानिराळे. तुमच्यावर कुणाला संशय यायला नको. वा, अजून तसंच राहायचं तुम्ही. लय हुशार. आता एका बाजूने तुम्ही आणि एका बाजूने इंदीनं अशीच फटाफट एक एक शिकार करा आणि संपून टाका समजा शास्त्र्यांना. शांत राहा. आपणच जर कोलॅप्स झालो तर डिसिजन कोणालाच नाही घेता. सोडा, मला जाऊ दे. मला इथे थांबता येणार नाही. जाऊ द्या मला. अगं, हा वाडा तुझाच आहे. का जातीयस तू? कारण ह्यांची इच्छा नाहीये की मी इथे राहावं. कुणी सांगितलं तुला? माझी सावली सुद्धा या वाड्यावर पडू नये असं म्हणाले ते. मी आले आणि ते निघून गेले इथनं. मी इथे नाही राहायला पाहिजे. मला जाऊ दे आजोबा. ज्या वाड्यात माझ्या ओळखीची एकही व्यक्ती नाहीये तिथे मी का राहू? मला का जाऊ देत नाही आहात तुम्ही? अगं, कोण अनोळखी आहे या वाड्यात तुला? या वाड्याच्या भिंतींकडे बघ. या वाड्याच्या काना कोपऱ्यात तुझीच आठवण आहे, पार्वती वहिनी. माणसं ओळखीची नसतील कदाचित, पण या वाड्याच्या चार भिंतींमधल्या आठवणी तर ओळखीच्या असतील.